कसे आहात सगळे? सवयी गोल्डमध्ये तुमचं स्वागत आहे. तर जसं की मागच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे, मी आलेली आहे माझ्या माहेरी. कारण जसं मी 7वा महिना झाला तसं आलेच नव्हते. तर फायनली मी आले इकडे माहेरी. आणि माहेरी माझा दिवस कसा जातो, कसं रुटीन आहे डेलीमधलं ते तुमच्यासोबत मी शेअर करायचं ठरवलं आहे. आणि माझा चेहऱ्याकडे जाऊ नका, कारण थोडासा तो स्वेलिंग आल्यासारखा वाटतोय, पण ठीक आहे. तर सकाळचं वॉकिंग वगैरे जे रुटीनमध्ये आहे ते सकाळी झालेलं आहे. आणि आता वाजलेले आहेत अराऊंड 10:30 वाजलेले आहेत मला वाटते. तर आणि तुम्हाला माहीत असतं माहिती आलं की माणूस हा आळशी प्राणी होतो. किती जणांना हे ॲग्री करतात ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि आता नाश्ता वगैरे झालेला आहे आपला. सॉरी, नाश्ता राहिला आहे. बाकीचं जे सकाळचं असतं ड्रायफ्रूट खाणं वगैरे, थंड पाणी, ते सगळं झालेलं आहे. आणि आता झालं आहे अंघोळीची तयारी. आई करते आहे नाश्ता. तर लेट झालं आणि माहेरी आल्यावर सुस्त होतं, तसंच काहीतरी आहे सीन. आणि आज गुरुवार असल्यामुळे मंदिरात सुद्धा जायचं आहे. तर ओव्हरऑल डेमध्ये मी इथे काय करते हे सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि थोडी बहुत आपल्याला शॉपिंग करायची आहे बाळासाठीची, म्हणजे कपडे वगैरे नाही, पण दुसऱ्या काही गोष्टी आहेत ज्या आय थिंक फर्स्ट डे किंवा लागतात, म्हणजे त्या आपल्यासोबत असाव्यात, म्हणून ती शॉपिंग आहे. आणि सो हे ओव्हरऑल असं काय आहे ओव्हरऑल डेमध्ये माझ्या माहेरी काय काय आहे, सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करते. सो स्टे कनेक्टेड. इतका कंटाळा येतं आहे की बॅगसुद्धा मी काढली, तिथं इथे आहे, काय आहे, इथे काय आहे, ते अजून अनपॅकसुद्धा केली नाही. कारण कंटाळा येतो आहे, करायचं आहे, ठीक आहे. पण आता जसं दिवस आहे नाहीत की बाबा आपण थोडं ढकला गोड आहे म्हणून, ठीक आहे, हळूहळू सगळ्या गोष्टी होतील. सो ते सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करते आहे. झालं का? आज ते पण आहे ना गुरुपुरुषाम. चला, आपल्या इथे पोहे सुद्धा झालेले आहे. चलो, तो आईची इथे पूजेची तयारी चालू आहे. हां, ते वाचायचं आहे ना, आईचं पण असतं ना. नाश्ता इथे रेडी आहे. नाश्त्यासोबत आपण खाऊया फाफडा. तुला घे एवढं. चलो, सो आपण करूयात आपण नाश्ता. गरमागरम पोहे. ॲक्च्युली मध्ये मला फार ॲसिडिटी होत होती, पण मी पोहे अवॉइडच केले खायचे. आता डॉक्टरनी गोळी वगैरे दिली तर थोडंसं काहीतरी ते जातं आहे, नाहीतर पोहे म्हणलं की नको रे बाबा. पण चलो, आज आपण खाऊयात पोहे. त्यानंतर मी आणि आईने इकडच्या तिकडच्या गप्पा मारत आम्ही छान असा नाश्ता एन्जॉय केला. आणि त्यातच मग आईला आठवलं की ताईंनी खायची पानं किंवा नागलीची पानं मागितली होती. आणि त्यानंतर मग आम्ही ते आमच्या समोर इथे नागिलीचा तो वेल आहे. ॲक्च्युली मी हा आणला होता नाशिकवरनं, आणि त्यावेळेस असं वाटलं की तो लागेल की नाही, पण आता खूप छान भरला आहे. आणि तुम्हाला जर माहीत असेल तर आमच्याकडे झाडांची फार आवड आहे. भरपूर अशी झाडं आहेत. तर माझ्या बाबालासुद्धा गार्डनिंगचा खूप शौक आहे. तुम्हाला कधी दाखवेल मी. भरपूर असे झाडं त्यांनी लावलेले आहेत. त्यानंतर इथे अशी मी पानं तोडली आणि त्यानंतर मग मी गेले अंघोळीला. आणि अंघोळ झाल्याच्या नंतर मी इथे केली देवाची पूजा. तर आपल्या रोजच्या रुटीनमध्ये हे आहेच, देवाची पूजा करणं, नमस्कार करणं देवाला, देवांचे आशीर्वाद घेणं. तर इथे जो तुम्हाला छोटासा गणपती दिसतो आहे, तर तो मी अनंताला बनवून दिला होता ॲक्च्युली. पण मग असं झालं की त्यावेळेस मी प्रेग्नेंट असल्यामुळे बरेच जणांचं असं असतं की ते केलेलं विसर्जन करू नये, म्हणून मग वर्षभर तो पूजा करायची. आणि म्हणून मग आईने तो इथेच ठेवला, कारण त्यावेळेस मी इथेच होते. आणि आईने मला आणून दिले मंजुळा. तर इथे मी विठ्ठल रुक्मिणीला, श्रीकृष्णाला, बालाजीला, सर्वांना इथे मी असे वाहून दिल्या या मंजुळा. खूप छान असतात रोज वाहणं, त्यामुळे आई तर रोज वाहते, पण आज मला आईने सांगितलं की तू वाहा म्हणून. तर इथे मी सर्व देवांना छान फुलं मंजुळा अर्पण केल्या. तर अशा पद्धतीनं पहिले मी तिकडे असायची पूजा, आणि आता इथून पुढं तुम्हाला इकडच्या सगळ्या गोष्टी दिसतील. तर इथून पुढच्या ह्याच्यामध्ये इथल्या सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसतील. आणि त्यानंतर मग इथे मी व आईने मिळून इथे देवाची आरतीसुद्धा करून घेतली.
देव जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे म्हणजे झालं काय सर्विणं तमेव सर्वं मम देव काहेन वाचा मनसेन्द्रियाता उद्यात्मना मा प्रकृतिसुधा करोमि यज्ञं सकलस्परस्मै नारायणाति समर्पयामि आदितं केशवं राम नारायण हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे। आवाज देतात हो या एक तिसरी मैत्रीण आली यांची तिने आपली तिथं होती तिने पाहिलं की आली माग पिल्लू होतं ना एक सोबत आपला जेवणाचा टाइम झालेला आहे मस्त टीव्ही बघत आपण छान असं जेवण करूया व्यवस्थित झाले मीठ पण व्यवस्थित Later. आणि जेवण झाल्याच्या नंतर दुपारच्या वेळेला थोडंसं वॉकिंग वगैरे झाल्याच्या नंतर झोपायच्या थोडं पूर्वाआधी आपलं पुस्तक वाचनचं डेलीमध्ये आहे तर याच्यामध्ये मी आधी पुस्तक वाचले आणि सगळ्यात शेवटी ठेवली होती मी ती श्रीमद भगवद्गीता तर हे मला लग्नाच्या वेळेस गिफ्ट आलेली भगवद्गीता होती तर आता म्हणलं ती वाचावं बरेच जण म्हणतात वाचू नाही पण माझी इच्छा होती की अगदी शेवटी का होईना थोडीफार का होईना भगवद्गीता आपण वाचावी आणि मला येत होती इथे झोप आणि त्याचबरोबर थोडीशी भूकही लागली होती म्हणून मग मी मला थोडंसं काहीतरी फळं वगैरे खावी तर मी आली मग किचनमध्ये आणि किचनमध्ये मला दिसते तिथे अंगूर तर अंगूर खाण्याच्या आधी छानसे ते धुवून घ्यायचे तर इथे पाण्यामध्ये 1 चम्मच आपल्याला मीठ घालून ते 5 ते 10 मिनिट पाण्यामध्ये असेच बुडवून ठेवायचे आणि ही जी सवय लागली ती कोरोनापासून लागलेली आहे त्यावेळेस पण तसंच करायचं तुम्ही पण तसेच करत होता काही सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा आणि त्याने टेस्ट सुद्धा खूप छान लागते तर अशा पद्धतीनं मी अंगूर इथे छानसे स्वच्छ मिठाच्या पाण्यामध्ये बुडवून ठेवून दिले आणि त्यानंतर मी इथे खाल्ले अंगूर थर्ड ट्रायमिस्टरमध्ये अगदी शेवटी तुम्हाला या सगळ्या क्रेविंग्स होतात सतत तुम्हाला भूक लागते काहीतरी खावंसं वाटतं आणि हे नॉर्मल आहे आणि आता वाजलेले आहेत 5:30 आणि झालेली आहे चहाची वेळ सो एक मस्त झोप नाही झाली पण तरी पण थोडंसं सुस्ती सकाळी भरपूर झोप झाली ते गीतेचे सो चला आपण फ्रेश होऊन मस्त चहावर घेऊयात आणि मग जायचं आहे बाहेर जसं की मी तुम्हाला सांगितलं आहे थोडंफार आपल्याला काही सामान घ्यायचं आहे तर त्यासाठी आम्ही जाणार आहोत बाहेर तर भेटते थोड्या वेळात मग चाय 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 गरम गरम आहे आणि ताई भाऊजी आता येत आहेत तर आम्ही सर्व मिळून जातो आहे तर आता जाणार आहोत गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये तिकडे दर्शन करून आणि मग आम्ही जाणार आहोत शॉपमध्ये जिथे आम्हाला काही घ्यायचं आहे ते तुम्हाला कळेलच कुठे कुठे जाणार आहोत तर पहिले गजानन महाराजाचं दर्शन आम्ही घेऊन घेतो म्हणते का मला वाटलं आनंद तसे चलो आम्ही आलो पोलीस स्टेशन मध्ये ते स्टीलच्या स्वामी आला आता कॅन्टीन मध्ये भाऊजीच्या मस्त अशी कॅन्टीन आहे सामान सगळं भाऊजी येत नाहीत म्हणून बरं आहे ते फेशियल किट आहे फेशियल किट आहे फेशियल किट आता आलोय आम्ही गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये
तो इथे असते 7:30ची आरती. आय थिंक आरती झालेली आहे. रुद्र मस्त आहे ना, मस्त गणगणात होते. छान सुंदर आमचं छान असं दर्शन झालेलं आहे. आणि आता आम्ही निघतोय. तुला मिक्स घे, मला कांदा नाही खात कोणी. चलो, सो आता आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि आम्ही जातोय आता फिरायला, नाईट वॉकिंग. सोबत आहे आई. सो इकडं साईबाबांचं मंदिर आहे, घरापासून तिथपर्यंत एक फेरी मारतो. सो अशा पद्धतीनं ओव्हरऑल आपला डे आणि इथे आलो आहे मंदिरात फिरायला. तर छान लाईट्स वगैरे आहे. सो असा आहे माझा ओव्हरऑल इथला डे. तर त्या सगळ्या गोष्टी ओव्हरऑल डेमध्ये काय आहे सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर केल्या आहे. तसंच पुढेसुद्धा शेअर करत आहे. सो भेटूया पुढच्या एका न्यू ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्टे कनेक्टेड. ओके, बाय बाय, गुड नाईट.